तर फायनली आम्ही अर्ध्या पायऱ्या चढून वरती आलो होतो. खूप गंमत करीत आलो वरती, पण दमलाही होतो खूप दोघं. तर आता तुम्हाला दाखवते हा व्ह्यू कसा वाटतो. तर खूप मस्त वाटत होता हा व्ह्यू. तर फायनली आम्ही पोहोचलो होतो गडावर. त्यानंतर निघालो दर्शनासाठी. हे मंदिर वरती दिसत होतं, पण देवी तर खालीच होती. तर आम्ही खाली उतरून गेलो होतो. मस्त असं दर्शन घेतलं. चला तर तुम्ही हे बघू शकता मंदिर किती असं दगडात कोरलेलं आहे. त्यानंतर ना मस्त देवी माताचं दर्शन घेतलं. त्या काकूंनी मला टीकाही लावून दिला. तर इथे 2 मूर्त्या होत्या, एक स्वयंभू मूर्ती आणि एक स्थापना केलेली मूर्ती होती. तिथेच एक बोगदा होता. त्या बोगद्यातून आम्ही गेलो. तिथं ना पाणी होतं. पाणी जास्त नव्हतं, गुडघ्या एवढं होतं, पण मला भीती वाटली जास्त आहे की काय, पण जास्त नव्हतं. तिथं जाऊन ना मस्त महादेवाचं दर्शन घेतलं आणि गणपती बाप्पाही होते, त्यांचंही दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर मस्त हा व्ह्यू बघितला आणि निघालो गड उतरण्यासाठी. मस्त गड उतरून घेतला. खूप दमलो होतो दोघं पण आणि भूकही लागली ती. त्यानंतर म्हणलं चला तर पेटपूजा करून घेऊया. पेटपूजा करून घेतली. मस्त असं मिसळपाव खाऊन घेतला आणि निघालो घरी जाण्यासाठी. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.